मंडळी, मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार हा प्रश्न आता केवळ एका पदापुरता उरलेला नाही. कारण पडद्याआड सुरू असलेल्या ठाकरे भाजप चर्चांपासून ते एकनाथ शिंदेंच्या फोडाफोडीच्या राजकारणापर्यंत मुंबईचं सत्ता केंद्र सध्या प्रचंड हालचालींनी तापले. 65 नगरसेवकांच्या अनुपस्थितीचा डाव, कल्याण डोंबिवलीतील सत्ता संघर्ष, 2017 मधल्या राजकीय खेळीची शक्य असलेली पुनरावृत्ती आणि फडणवीस शिंदेंमधील वाढता तणाव, या सगळ्यामुळे मुंबईचा महापौर ठरवणारा निर्णय थेट महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणारा ठरतोय. आणि म्हणूनच प्रश्न पडतायत की खरंच ठाकरे भाजपमध्ये गुप्त डील झाले आहे का? शिंदेच्या फोडाफोडीला शह देण्यासाठी ही मास्टर स्ट्रोक खेळी आहे का? आणि 2017 सारखी पुनरावृत्ती होणार की यावेळी नवा राजकीय इतिहास घडणार? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबईच्या सत्तेची चावी नेमकी कोणाच्या हातात जाणार? सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय ट्यूबलाइट. मंडळी, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदावरून सध्या महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः ढवळून निघाले. कारण हा संघर्ष फक्त एका पदापुरता मर्यादित राहिलेला नसून तो थेट सत्ता समीकरण, फोडाफोडीचं राजकारण आणि भविष्यातील सत्ता संतुलन ठरवणारा ठरतोय. सूत्रांच्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरसेवक फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यात पडद्याआड चर्चा सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. दुसरीकडे या चर्चांना जरी सार्वजनिक पातळीवर दोन्ही बाजूंनी नकार दिला जात असला तरीही घडामोडी पाहता या चर्चांकडे दुर्लक्ष करता येत नाही. सध्या या संपूर्ण सत्ता नाट्याचा केंद्रबिंदू ठरतोय तो म्हणजे ठाकरे गटाचे 65 नगरसेवक. महापौर निवडणुकीच्या दिवशी हे 65 नगरसेवक जर अनुपस्थित राहिले तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते आणि त्याचा थेट फायदा भाजपला मिळू शकतो. याच कारणामुळे 2017 सालची आठवण पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात काढली जाते. 2017 मध्ये भाजपकडे संख्याबळ असूनही भाजपने माघार घेत ठाकरेंचा महापौर होऊ दिला नव्हता. त्यावेळी भाजपने सत्तेत सहभागी न होता पहारेकरीची भूमिका स्वीकारली होती. आताही तशीच रणनीती वापरली जात असल्याची चर्चा रंगलीये. त्यातही सध्याचं आकड्यांचं गणित अधिकच गुंतागुंतीचं आहे. मुंबई महापालिकेत सध्या स्थापन करण्यासाठी 114 नगरसेवकांची आवश्यकता आहे. भाजपकडे 89 नगरसेवक आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 29 नगरसेवक आहेत. म्हणजेच भाजप शिंदे गटाशिवाय बहुमत गाठू शकत नाही. ही बाब शिंदेंनाही चांगलीच माहीत आहे आणि त्यामुळे शिंदे गटाकडून 2.5 वर्षांच्या महापौर पदाची मागणी पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपवर दबाव वाढवण्यासाठी ही रणनीती वापरली जात असल्याचं राजकीय निरीक्षक सांगतात. आता या सगळ्या घडामोडींची ठिणगी कल्याण डोंबिवली महापालिकेतून पडल्याचं मानलं जातं. कल्याण डोंबिवलीत शिंदे गट आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली असली तरी निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी दोघांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. भाजपने 54 जागा लढवून 51 जागा जिंकल्या तर शिंदे सेनेने 68 जागा लढवून 54 जागांवर विजय मिळवला. तिथे उद्धव ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निर्णायक स्थितीत आहेत. बहुमतासाठी 63 जागांची गरज असताना महापौर पद आपल्या बाजूने खेचण्यासाठी शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी हालचाली सुरू केल्याचं बोललं जाते. पुढे याच फोडाफोडीच्या प्रयत्नांमुळे ठाकरे गटात अस्वस्थता वाढल्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाचे सुमारे 12 नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आता समोर आली आहे. ही बाब उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधल्याचं सांगितलं जातं. त्यानंतरच ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील पडद्यामागील हालचालींना वेग आला अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान एकनाथ शिंदेंनी आपल्या नगरसेवकांची फूट होऊ नये म्हणून त्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्याचंही बोललं जाते. दुसरीकडे भाजपनेही शिंदे गटाबाबत कठोर भूमिका घेतल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाला मुंबई महापालिकेत महापौरपद, स्थायी समिती किंवा बेस्ट समिती यापैकी कोणतंच महत्वाचं पद देण्यास विरोध दर्शवल्याची चर्चा आहे. आणि म्हणूनच शिंदेच्या पाठिंब्याशिवायही भाजप मुंबईत राजकीय आव्हानांना तोंड देऊ शकतो हे दाखवण्यासाठीच ठाकरे गटासोबत अप्रत्यक्ष समन्वयाची खेळी खेळली जात असल्याचं मानलं जातंय. सध्याच्या अंतिम निकालाकडे पाहिलं तर मुंबई महापालिकेत भाजप 89, ठाकरे गट 65, शिंदे शिवसेना 29, काँग्रेस 24, मनसे 6, MIM 8, NCP 3, SP 2 आणि NCP शप 1 असे एकूण 227 नगरसेवकांच्या या सभागृहात सत्ता, महापौरपद आणि पुढील 2.5 वर्षांची दिशा ठरवणारा हा संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय. एकीकडे शिंदेची फोडाफोडीची रणनीती, दुसरीकडे ठाकरे भाजपचा संभाव्य पडद्याआड समन्वय आणि तिसरीकडे 2017 सारखी पुनरावृत्ती
नियुक्ती होणार का, हा मोठा प्रश्न आहे. त्यात मुंबईचा महापौर कोणाचा होणार हा निर्णय केवळ एका पदापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवणारा ठरणार आहे. त्यामुळे येणारे काही दिवस मुंबईसह संपूर्ण राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि निर्णायक ठरणार आहेत. बाकी तुम्हाला काय वाटतं, मुंबईचा महापौर कोणाचा होणार? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ट्यूबलाईट या YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका.